मित्रांनो, सेंद्रिय शेती करत असताना किंवा कुठलंही पीक घेत असताना सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू येतो तो म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवण्याचा किंवा जमिनीची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा. त्याच्यातल्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, वेगवेगळी घटक असतील, त्याचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला खतं टाकणे गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी उत्तम पर्याय असतो सेंद्रिय खतांचा. आणि त्याच्यामध्ये काय येतं, शेणखत येतं, गांडूळ खत येतं किंवा कोंबड खत, अशा अनेक प्रकारची खतं येतात. त्याच्या माध्यमातून आपण जमिनीची सुपीकता आणि कसदारपणा वाढवू शकतो. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, माझं नाव अमित आणि रॅन्डमली स्क्रोल करता करता हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जमिनीमधली सुपीकता वाढवायची किंवा जमीन भुसभुशीत करायची, त्याच्यातलं NPK असेल किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, जमिनीतली रोगप्रतिकारशक्ती, हे सगळं वाढवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला गांडूळ खताचं आपण एक युनिट टाकणार आहे आणि ते युनिट कशा प्रकारे उभारलं जातं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपल्याला युनिट बसवायचं आहे त्या ठिकाणची जागा साफ करून एका बाजूला उतार केल्यावरती आपल्याला व्हर्मीवाश साठवता येतो. त्यानंतर जमिनीवर कीटकनाशक किंवा BC पावडर टाकून घ्यायची. बॅग उभी करण्यासाठी 4 फूट लांबीचे 18 काठ्या तोडून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या काठ्या रोवून त्यामध्ये बॅग फिट करायची. त्यानंतर फिट केलेल्या बॅगमध्ये पहिला थर पालापाचोळा, नंतर शेण, त्यानंतर परत पालापाचोळा आणि नंतर शेण, असे 4 एकूण थर द्यायचे आहेत. बॅग भरल्यानंतर त्यावर पाणी मारून 2 दिवस तसंच ठेवायचं आणि नंतर त्यामध्ये गांडूळ सोडून पोत्याने किंवा सुती कापडाने झाकून ठेवायचं. चांगल्या पद्धतीचे खत होण्यासाठी दररोज त्या पोत्याला किंवा कापडाला पाणी मारायचं आहे, जेणेकरून 45 ते 50 दिवसात उत्तम प्रकारचं गांडूळ खत तयार होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा.